नांदेडमधील भाजप नेत्या मिनल खतगावकर मनोज जरांगेंच्या भेटीला गेल्यात। मिनल खतगावकर नायगाव विधानसभेतून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। भाजपने विधानसभेची उमेदवारी न दिल्यास अपक्ष लढणार असल्याचं खतगावकर यांनी म्हटलंय। मिनल खतगावकर नांदेडचे माजी खासदार भास्कर खतगावकरांच्या सून आहेत। 8 दिवसांपूर्वी त्यांनी बंडाचा इशारा दिला होता। जरांगेंच्या भेटीने आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। नांदेड लोकसभा निवडणुकीमध्ये मी एक प्रमुख दावेदार होते, त्यासंबंधी ती भेट झाली आणि पक्षादेश आम्ही मान्य केला। लोकसभा आम्हाला उमेदवारी मिळाली नसताना आम्ही लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली, परंतु यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार न घेण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि वेळ पडली तर अपक्ष निवडणूक लढवण्याचा आमचा निर्धार आहे। आता बघा टॉप 9 मोठ्या बातम्या। लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरूनही 27 लाख महिलांसमोर नवा पेच। महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्याचं समोर। 3 दिवसांमध्ये 27 लाख महिलांचे आधार कार्ड खात्याशी लिंक करण्याचं आव्हान। लाडकी बहीण योजनेचा अपप्रचार होईल असं विधान करू नका। कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिला दम। लाडकी बहीणबाबत रवी राणा आणि महेश शिंदेंच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांची तंबी। पुणे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी 9,73,000 अर्ज दाखल। शहरासह ग्रामीण भागातील महिलांचा लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद। 9,34,000 अर्जांना मंजुरी। 39,000 अर्जांची छाननी सुरू। हिंदू मुलींच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नका, अन्यथा अशा जिल्ह्यात बदली करू जिथं बायकोचाही फोन येणार नाही। हिंदुत्ववादी सरकार असल्याचं म्हणत नितेश राणेंकडून पोलिसांना धमकी। राजापूर लांजा विधानसभेसाठी किरण सामंत इच्छुक। ठाकरे गटाच्या राजन साळवींना किरण सामंत टक्कर देण्याची शक्यता। किरण सामंत उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू। विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांकडून काँग्रेसला चांगला प्रतिसाद। 288 मतदारसंघातून 2,500 पेक्षा जास्त अधिक अर्ज प्राप्त। भोर विधानसभा मतदारसंघावर भाजपचा दावा। भोर तालुका अध्यक्ष जीवन कोंडे यांचं फडणवीसांना पत्र लिहित भाजपला जागा मिळावी, फडणवीसांकडे मागणी। भुजबळ जिल्ह्याला लागलेली 7.5 नाशिकमधल्या जागा येतात का बघ। येत्या निवडणुकीत तुझा करेक्ट कार्यक्रम करणार। नाशिकमधील रॅलीतून जरांगेंचा इशारा। माझा करेक्ट कार्यक्रम फक्त वरचा करू शकतो, बाकी कुणी नाही। जरांगेंच्या इशाऱ्यानंतर भुजबळांचं उत्तर। करेक्ट कार्यक्रम करायची थेट इशारा दिला। नाशिकमध्ये जाऊ तुमचा करेक्ट कार्यक्रम करणार बोलले। माझा करेक्ट कार्यक्रम फक्त वरचा परमेश्वर करू शकतो, दुसरं कोणी करू शकत नाही।